मग थोडंसं आमचं बोलणं झाल्यानंतर असं आलं की ही संधी सोडायची नाही. पण त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की थोडंफार तुम्हाला खर्च करावा लागेल. सो मी आणि मिस्टरांनी विचार केला काय करायचं. मग तिथेही काही लग्न वगैरे असलं की गाणं लागायचं आणि मी वर्गात उठून नाचायची. सो माझ्या बाईंनी, म्हणजे तेव्हा आपण बाईच बोलतो, टीचर वगैरे नाही. ते येस येस मला ॲक्च्युली हसायला आलं. जेव्हा जेव्हा मला तो निगेटिव्ह रोल देतो ना, तेव्हा जास्त आनंद माझ्या मिस्टरांना होतो. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ बोल भावा या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्या स्टुडिओवरती आलेली आहे शीतलताई, कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि तुम्ही सगळेजण त्यांना ओळखत असा तन्मयची आई म्हणून. ताई नमस्कार. ताई, पहिली तर तुझी ओळख करून दे आपल्या सबस्क्रायबरला. अभिनेत्री म्हणून तर आता सगळे ओळखताच. मी परत भरतनाट्यम केलेलं आहे आणि सध्या कॉन्टेंट क्रिएटर म्हणून तन्मय बरोबर कामं करते. सो तन्मय पाटेकरची आई अशी पण माझी ओळख झालेली आहे. ओके, तर ताई माझा पहिला प्रश्न तुला हा असेल की मी तुला अनेक रीलमध्ये वगैरे बघितलंच आहे, पण अभिनय क्षेत्राकडे तू कशी वळलीस किंवा कसा तो प्रवास चालू झाला? तो प्रवास म्हणजे अगदी लहानपणापासूनच, म्हणजे अगदी छोटी होती, म्हणजे आपण ज्युनियर वगैरे म्हणतो त्यावेळी मला ना असं कुठेही गाणं लागलं ना की मी डान्स करायला सुरू करायची कुठेही. सो मग शाळेत पण मी शिरोडकर शाळेची आहे विद्यार्थिनी, तर आमच्या शाळेच्या बाजूलाच असं हॉल आहे आमच्या शाळेचाच. मग तिथेही काही लग्न वगैरे असलं की गाणं लागायचं आणि मी वर्गात उठून नाचायची. सो माझ्या बाईंनी, म्हणजे तेव्हा आपण बाईच बोलतो, टीचर वगैरे नाही, तेव्हा मग माझ्या आईवडिलांना बोलवलं आणि सांगितलं की अहो तुमची मुलगी असं असं करते, पण ते चांगलं आहे तर तुम्ही तिला डान्स क्लास वगैरे लावा. तर मग तेव्हा माझ्या मम्मीने खूप शोधलं वगैरे क्लासेस कुठे आहे आणि माझ्या गुरु डॉक्टर किशोपाल मॅडम, त्यांच्या क्लासमध्ये मी ॲडमिशन घेऊन पहिली सुरुवात माझी डान्सपासून झाली. आणि त्यानंतर काही वर्षांनी मग अभिनय आवडतोय म्हणून मग डॉक्टर प्रकाश देसाई सर आहेत माझे, त्यांच्याकडे मी अभिनय शिकले. म्हणजे बरेच कलाकार त्यांच्याकडून घडलेले आहेत. सो मीही त्यांच्याकडनं शिकलेली आहे. ओके, तर मग ताई कसं जेव्हा आपण अभिनय क्षेत्राकडे जातो तर पहिले एकांकिका करतात किंवा नाटक वगैरे, तसं काही नाही, माझा उलटा झालाय प्रवास. म्हणजे मी अभिनय प्रशिक्षण घेता घेता जे आपण लहान मुलांचे नाटक बसवतात तसे बालनाट्य वगैरे केलेच आहे मी. आणि एक अशी संधी आली मला की माझी मैत्रीण आहे जुली म्हणून. सो ती लगेरव राजाबाई संतोष पवारांचं नाटक करत होती. सो त्यांना रिक्वायरमेंट होती आणि ते कमर्शियल नाटक संतोष सरांचं म्हटल्यानंतर. सो तिथे रिक्वायरमेंट होती. मी 1-2 प्रयोग बघितले आणि डायरेक्ट मला उभं केलं मग त्याच्यासाठी. म्हणजे माझे कमर्शियल त्याचे बरेच प्रयोग मी केले. तेव्हा खूप छान अनुभव आला मला. आणि त्याच्यानंतर मग मी एकांकिकेकडे वळाली, कारण मी खूप जणांकडून ऐकत होते की एकांकिकेमधूनही खूप शिकायला मिळतं, खूप छान अनुभव येतात. सो मग परत एकांकिका करायला लागली. सो म्हणजे माझं असं एकांकिका मग नाटक असा प्रवास चालूच होता तेव्हा. ओके, तर ताई तू आता बोललीस की भरतनाट्यम तू केलंस, तर मग त्याच्यामध्येही काही कला असतात किंवा एक स्टेप्स असते भरतनाट्यम? हो, मी 7th इयर कम्प्लीट केलेलं आहे. ओके, भरतनाट्यममध्ये. पण फक्त एवढंच आहे की अरंगेत्रम असतं, जे की शेवटची परीक्षा असते, ते मी अजून केलेलं नाही आहे. त्याच्यामागे बरीच कारणं आहेत, पण त्याच्यामुळे काही अडलेलं नाही आहे. माझे कामं चालूच आहेत. म्हणजे मी क्लासेस सुरू केलेले, पण क्लासेसमध्ये काय होतं की आपण अडकून जातो. मग शूट काही आलं आणि मग प्रत्येक गोष्टी असिस्टंटवरती आपण डिपेंड नाही राहू शकत. सो मी ते थोडंसं थांबवलं. मग मी प्रायव्हेट क्लासेस घ्यायला लागली. बऱ्याच स्कूलमध्ये शिकवायला जाते. त्यामुळे मग ते चालूच आहे माझं. भरतनाट्यममधून मला खूप, ॲक्च्युली भरतनाट्यम जे करतात ना त्यांना कोणतंही डान्सची कला येऊ शकते असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे छान वाटतं. तर ताई माझा एक प्रश्न असेल भरतनाट्यमबद्दल की जे भरतनाट्यमचे स्टेप तू बोलली 7 स्टेप्स असतात, तर मग आता जे आपले व्ह्युअर्स असतील, कोण बघत असेल, त्यांना कोणाला सुरुवात करायची असेल भरतनाट्यम, तर कशी सुरुवात करावी किंवा काय, तू काय बोलशील? ॲक्च्युली आता यूट्यूबमुळे तर खूप सगळ्या गोष्टी इझी झालेल्या आहेत, पण माझं असं म्हणणं आहे ऑनलाईन शिकणं आणि प्रत्यक्षात शिकणं याच्यात खूप फरक आहे. सो बऱ्याच ठिकाणी आता क्लासेस आहेत, पण त्याच्यामध्ये पण कथ्थकचा वेगळा आहे, भरतनाट्यम वेगळा आहे, बॉलिवूड, म्हणजे बरेच प्रकार आहेत डान्समध्ये. तुम्ही तुमची आवड ओळखा आणि त्याचं प्रशिक्षण स्वतःहून एखाद्या गुरुकडे जाऊन शिका ऑनलाईन शिकण्यापेक्षा, असं मी सांगेन. ओके, तर ताई तू बोललीस की लहानपणापासूनच तुला कला क्षेत्राची आवड होती, नाटकाची किंवा, तर मग हळूहळू आता मी बघितलं की काही सिरियल्समध्ये तू काम केलं आहेस,
तर मग त्याच्याकडे कसा म्हणजे तुझा म्हणजे बोलता एक पॉईंट आला की सिरियल्समध्ये तू काम केले आहे? तसं तर ज्युनियर आर्टिस्ट म्हणूनच आपण इन हां. होतो. तर म्हणजे सुरुवातीला तर एंट्री एक्झिट वगैरे असेही मी कामं केलेली आहेत आणि ऑडिशन्स वगैरे देत राहायचे. तर बऱ्यापैकी चांगलं मला रोल मिळालेला आहे तो बाळूमामाच्या नावाने चांग भलं चांगलं. या सिरियलसाठी आणि गाथा नवनाथांची. सो बाळूमामाच्या नावाने चांग भलं करताना ना खूप छान अनुभव आला मला. आणि आपण असं म्हणतो की देवाची सिरियल आहे आणि त्याच्यामध्ये खरं तर ते एपिसोड कसे प्रत्येक घडलेल्या गोष्टी आहेत ना त्या फक्त आपण म्हणजे ते एका स्टोरीप्रमाणे आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. सो तिथे मी जवळजवळ 1 महिना 1-1.5 महिना आमचा तो एपिसोड चालू होता आणि कोविडमध्ये थोडंसं सगळं काम ठप्प झालं होतं आणि त्याच्यानंतर मी गाथा नवनाथांची पण गेली. तर तेव्हा मला इकडे सगळे स्टुडिओ बंद होते, शूट वगैरे बंद. मग बाहेर पहिल्यांदा सुरुवात केली. सो रामोजी फिल्म सिटीमध्ये तेव्हा सुरुवात केली होती शूट करायला. मग तेव्हा मला परत फोन आलेला की गाथा नवनाथांची शूट करायचं आहे तर आहे का म्हणून वगैरे. सो मग त्या सिरियलमुळे मला तिकडे जाण्याचा योग आला. मग तिथे आम्ही 1 आठवडा वगैरे करून परत मुंबईत सुरू केलं तर परत मुंबईत. सो माझं असं होतं की मला देवाच्याच सिरियल खूप मिळतात तर पण छान वाटतं मला, त्यामुळे पण चांगली ओळख झालेली होती. तर ताई तेव्हा काही तू बोललीस 2 सिरियल भेटल्या गाथा नवनाथांचे बाळूमामांच्या नावाने सांग भलं, असे 2 सिरियल तू केलेस. तेव्हा काही तुझे अनुभव आले सेट्सवर किंवा तू 1.5 महिना बोललीस की होती सेटवरती? बाळूमामामध्ये तर माझं चांगलंच कॅरेक्टर होतं पॉझिटिव्ह. आणि ॲक्च्युली बऱ्याचदा असं ऐकतो म्हणजे की बाळूमामांचे खूप अनुभव आहेत रिअलमध्ये की ते घडत जातात काही गोष्टी. आणि आमचा एक सीन होता म्हणजे आता जसं प्रत्येक स्टोरी एंड होताना मामांसोबत म्हणजे तो सीन एंड मामांसोबतच होतो. आणि तेव्हा ॲक्च्युली मामा लास्टला जेव्हा भंडारा लावायचा सीन असतो ना तेव्हा बऱ्यापैकी आमच्या पूर्ण टीमच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. कारण तो सीन खरंच अंगावर आलेला सीन की भंडारा लावतात म्हणजे ते असतं ना की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. आणि माझं थोडंसं पर्सनल लाईफमध्ये थोडे प्रॉब्लेम सुरूच होते. म्हणजे ॲक्च्युली सोशल मीडियामध्ये पण आता माहितीच आहे की मला बरीच वर्ष बाळ नव्हतं. सो मला बरेच जण तेव्हाही सांगत होते की बघ तुला देवाची सिरियल मिळते तर तू म्हणजे मामांना पण सांग असं की होऊ दे वगैरे. आणि तेव्हा कळत नकळत खरंच माझ्याकडनं असं बोलणं झालं होतं की मला बाळ हवं आहे म्हणून. आणि सुमित दादा जे बाळूमामांचे कॅरेक्टर करतात त्यांच्याशी पण मी बोलली ती गोष्ट. तर त्याचं पण असं झालं की काय नाही का ताई होणार मामा सगळं ठीक करणार. तर तो अनुभव माझा खूप छान होता. आणि आमची सिरियल चालू असतानाच आदमापूरला जायचा योग आला. म्हणजे आमच्या टीमने ठरवलं की आता आपण एवढं काम केलंच आहे आणि आमच्या टीमपैकी कोणीच गेलेलं नव्हतं आदमापूरला. मग आम्ही ठरवलं जाऊया. तिकडे जो अनुभव आला ना तुला खोटं वाटेल इतकी म्हणजे काय म्हणतात भक्त इतके भोळे असतात ना. आम्ही मामांबरोबर काम करतो म्हणून आमच्या पाया पडायला येत होते लोक. इतका छान अनुभव आला तो. आणि खरंच मामांचं अस्तित्व आहे. त्याच्यानंतर ताई मी बघितलं की तन्मय बरोबर तू कॉन्टेंट क्रिएटर रीलमध्ये मी बघितलं की सासूचा रोल केला, आईचा म्हणून जास्त करून तू तन्मयच्या आईचा रोल केला आहे. तर तुला ती ओळख भेटलेली आहे तन्मयची आई म्हणून. तर मग कसा कॉन्टॅक्ट झाला तन्मयशी किंवा कसं तुम्ही रील्सच्या ह्याच्यामध्ये आलात? बेसिकली जसे सगळेच रील बघतो तेव्हा मी आपण टिकटॉक चालू सगळं होतं. वापरत होते. सो मी टिकटॉकपासून मला बघत होती पण तेव्हा त्याचे डान्सचे वगैरे जास्त व्हिडिओ होते. आणि एकदा ना म्हणजे मी आणि माझे मिस्टर खूप डिस्कस करायचो खरंच खूप छान करतो त्याच्या खरंच स्टोरी वगैरे खूप सुंदर असतात. सो असंच बाकीच्यांना जसं आपण मेसेज टाकतो तसं मी फक्त त्याला DM केलं की मला तुमच्याबरोबर काम करायला आवडेल. बऱ्याचदा 2-3 वेळा केलं बट ऑब्व्हियसली तो तेव्हाही खूप बिझी आणि रिप्लाय यायचाच नाही. आणि अचानक 4-1 महिन्यांनी मला आपल्याला नोटिफिकेशन येतं ना आता तन्मय पाटेकर असं वरती नाव आलं. सो माझं आणि रात्री 11:30 वाजता. सो माझं असं झालं की तन्मयने रिप्लाय दिला आहे असं म्हणजे त्यावेळी असं होतंच ना. सो मी मिस्टरांना बोलली तर त्याने केला होता की आपण उद्या शूट करूया का पण आजीचं कॅरेक्टर असेल. सो मी विचार केला की कॅरेक्टर आहे मला काम करायचं त्याच्याबरोबर. आणि मग पहिलं आमची सुरुवात आजी आणि नातू ह्या कॅरेक्टरने सुरुवात झाली. आणि बेसिकली असतंच कुठेही आपण काम करतो ना आपलं काम आवडलं की पुढे काम आपल्याला आपोआप येतंच. सो तसंच झालं की मग त्याने 1 व्हिडिओ केला, 2 केला, 3 केला आणि आमचं बॉन्ड पण खूप छान होत गेलं. आणि मग अजून आम्ही आता 4 वर्ष झाली आम्ही सोबत आहोत.
ताई, तू जेव्हा म्हणजे तन्मयबरोबर काम करते, आज लोक तुला ओळखतात तर तन्मयची आई म्हणून, तर तुला काय वाटतं किंवा आपल्या कलाकार म्हणून एक अशी कॉम्प्लिमेंट देतात की तुमचं काम आम्हाला आवडतं, तेव्हा तुला म्हणजे काय वाटतं की आज आपण जे काम करतोय त्याची काय पोचपावती आपल्याला भेटते? त्याचं क्रेडिट ना मी तन्मयला यासाठी देईन की मी असं नाही की मी फक्त डायरेक्ट रील करायला लागले किंवा यूट्यूबचे व्हिडिओ करायला लागले, असं नाही आहे. मी सिरियल केले आहेत, बरेच सिरियल केले. पण एक म्हणजे आपण म्हणतो ना कास्टिंग करणं, बऱ्याचदा कास्टिंग करताना लोक छान दिसते का, गोरी आहे का वगैरे असं बघतात, पण तन्मय कलाकार बघतो. म्हणजे म्हणून तर मी सांगते, आणि मी त्याची आजी, आई, बायको, गर्लफ्रेंड बरेच कॅरेक्टर केलेत मी त्याच्यासोबत, का तर त्याने ते कॅरेक्टर ओळखलेत माझ्यातले. सो आज त्याच्यामुळे मला खूप लोक ओळखायला लागलेत. सो मला त्याला म्हणजे त्यालाच हे करेन, क्रेडिट देईन की आज मला त्याच्यामुळे लोक ओळखतात. आणि आई म्हणून म्हणायचं झालं ना, मी बोलली नाही का माझ्या पर्सनल लाईफमध्ये जो प्रॉब्लेम झाला आहे ना, सो मला ना तिथून बाहेर यायला त्याची मदत होते. कारण आई म्हणजे माझं बाळ गेलं तेव्हा तोच माझ्यासोबत होता, माझ्या मिस्टरांना आणि मला त्याने खूप धीर दिला. आणि कदाचित म्हणजे त्याच्या तोंडून मी सतत आई ऐकते ना, त्यामुळे मला मुलाची कमतरता भासतच नाही, असं आहे. आणि ताई, तू बोललीस की जेव्हा तुझे सिरियल चालू होते, करोनाचा काळ आला, तर कलाकारांसाठी हा करोनाचा काळ कसा होता? प्रचंड वाईट. मुळात ना म्हणजे मी म्हणजे ज्यांना बॅकग्राऊंड आहे ना त्यांच्यासाठी खरंच चांगलं आहे की बाबा त्यांना लगेच कामं मिळतात. पण जो कोणी पहिल्यांदा ह्या क्षेत्रात येत असेल ना, त्यांनी पूर्णपणे ह्या क्षेत्रावर डिपेंड राहू नये. कारण कधी कुठली वेळ चालून येत नाही, सांगून येत नाही. त्यामुळे प्लॅन बी हा रेडी पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ मी आज आर्टिस्ट आहे ना, तर आता माझा प्लॅन बी काय आहे, माझा स्टुडिओ आहे करियोड ईस्टला, राशी स्टुडिओ. आता बऱ्याच कलाकारांना माहिती आहे, बऱ्याच कलाकारांच्या तिथे रिहर्सल्स वगैरे होतात. सो तो माझा प्लॅन बी आहे. म्हणजे मला ॲक्टिंग जर माझी बंद झाली तर तिथून माझा इन्कम सुरू राहणार आहे. सो मी प्रत्येकाला तेच सांगेन की प्लॅन बी हा रेडी ठेवा, कोणत्याही एका कामावर डिपेंड राहू नका. ताई, रीलच्या क्षेत्रामध्ये आता तू कॉन्टेंट क्रिएटर म्हणून काम करते आहेस, तर त्याच्यामध्ये काय पार्सिलिटी असते किंवा जलसी म्हणजे आपण बोलतो की एक फेम भेटते पण त्याच्या मागेही मेहनत असतेच, तर त्याबद्दल तू काय बोलशील? मेहनत प्रचंड असते. म्हणजे ॲक्च्युली हे मी स्वतः बघितलं आहे. म्हणजे सिरियलमध्ये काम करणारे आर्टिस्ट, मूव्हीमध्ये काम करणारे आर्टिस्ट आणि हे रील बनवणारे आर्टिस्ट, ॲक्च्युली फरक तर आहेच. पण बऱ्याच जणांना असं वाटतं की काय 30 सेकंदाचा व्हिडिओ केला आणि फेमस झाले, तर असं नाही आहे. त्या 30 सेकंदाच्या व्हिडिओसाठीही अख्खा दिवस जातो. शूट करणं म्हणा, लोकेशन्स म्हणा, मध्ये एडिट करणं म्हणा, बऱ्याच गोष्टी आहेत. सो स्ट्रगल तर दोन्हीकडे आहे, नाही असं नाही आहे. पण मी कोणत्याच कलाकाराला कमी लेखतच नाही आहे. त्यामुळे पण एक आहे, म्हणजे अजून एक गोष्ट मी ही मांडेन की बरेच मी रील करणारे असे बघितले की तुम्ही फेम होण्यासाठी काहीही करता. सो त्या गोष्टीच्या थोडी अगेन्स्ट आहे मी. तुम्ही तुमच्या कामाने फॅन फॉलोअर्स वाढवा. फालतूगिरी करून फॅन वाढवण्यात काही अर्थ नाही. तुम्ही जाल वरती पण टपकन खाली पण याल. जेव्हा खरी वेळ येते ना लोकांच्या समोर येण्याची, तेव्हा तुम्ही काहीच करू शकणार नाही. ताई, तुला असे अनेक जे कलाकार असतील ते तुला विचारत असलेले गायडन्स म्हणून की ताई, मला कलाक्षेत्रामध्ये यायचं किंवा आर्टिस्ट म्हणून, तर कुठून सुरुवात करू किंवा काय केलं पाहिजे त्यासाठी? मी म्हणजे आता डिपेंड की आता ते कोणत्या एजवर पण आहेत, ह्या गोष्टीवरती डिपेंड आहे. आता मी उदाहरण याचंच देईन की आता मी तन्मयबरोबर कामं करते ना, सो बरेच जण मला पण करायचं आहे, जरा तन्मयला सांग वगैरे. सो मी ते सांगायचं काम करते मी तन्मयला. पण तन्मयचं कसं आहे, कॅरेक्टर वाईजच त्याला जर ते पटलं तर तो घेणार, नाही तर नाही. पण ज्यांना सुरुवात करायची आहे ना, तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पूर्णपणे फोकस नका करू ह्या कामाकडे. कारण पूर्ण फोकस करायला तुम्हाला बॅकग्राऊंड हवं, नाहीतर काहीच करू शकणार नाही. कारण ह्यामध्ये पण आता असं झालंय ना की उठसूट कलाकार तयार व्हायला लागलेत आणि यूट्यूबमुळे तर खूपच कलाकार झालेले आहेत आता. त्यामुळे मी या क्षेत्रात जे येतात ना त्यांना मी एकच सांगेन की खरंच तुम्हाला मनापासून आर्टिस्ट व्हावं असं वाटत असेल तरच या. तुम्हाला जर अशी वरवरची दुनिया की बाबा ते लोक खूप पैसा कमवतात किंवा त्या लोकांना खूप छान फेम मिळतो, ह्या दोन गोष्टी बघून जर तुम्ही येत असाल ना, तर ते म्हणजे लगेच मिळणं शक्य नाही आहे. सो खूप विचार करून या क्षेत्रात या, असं मी सांगेन.
ताई तू मध्ये बघितलंस की टिकटॉक खूप चालू होतं ट्रेंडिंगमध्ये, सगळेजण रील्स बनवत होते. तर सध्या आता ते बॅन आहे. तर टिकटॉकमुळे काही कलाकारांवर फरक पडलाय किंवा कॉन्टेंट क्रिएटरवरती? नाही, अजिबात तू टिकटॉक बद्दल म्हणजे काय बोलशील की? नाही, अजिबात नाही. म्हणून तर मी म्हणते ना की प्लॅन बी रेडी पाहिजे. सो मला नाही वाटत जे टिकटॉकवरती होते त्या लोकांनी लगेच रील्सवरती, कारण म्हणून तर म्हटलं ना ते डिपेंड नाही आहेत. म्हणजे आता उदाहरण झालं तर रील्स पण करतायत, यूट्यूब पण करतात आणि काही लोक जॉब करून करतात. सो मला तेच म्हणायचंय की कुठल्या गोष्टीने फरक पडला नाही पाहिजे, की आपण असं पूर्णपणे डिपेंड राहायला लागलो ना तर आपण पुढे जाणारच नाही. सो त्यामुळे आपण ठरवूनच काही गोष्टी करायच्या आणि प्लॅन बी रेडी ठेवायचं बस. ताई मी तुझे रील्स बघितले, तर तन्मय बरोबर आहेत. अनेक रीलमध्ये स्वामींच्या मठातले रील आहेत. तर स्वामींच्या मठामध्ये जेव्हा तुम्ही रील शूट करतात तेव्हा काय अनुभव असतो तो? माझा खरा एक अनुभव सांगते. आता बरेच जण कसं स्वामी म्हणजे माझी श्रद्धा आहेच स्वामींवरती, नाही असं नाही. पण बऱ्याच जणांना मी बघितलं की दर मग गुरुवारी जायचंच आहे, बापरे नाही गेलं तर माझं कसं होईल वगैरे असे करतात. पण हे माझ्या बाबतीत घडतच नाही. म्हणजे मी स्वतःही बोलते की नाही नाही आता मी दर गुरुवारी जाणार वगैरे, पण ते होतच नाही. मग मी तन्मयलाच बोलते काय यार, आपलं शूट असतं तेव्हाच मला स्वामी बोलवतात मठात, नाहीतर असं रेग्युलर माझं जाणंच होत नाही. आणि आता स्वामींचा अनुभव म्हणजे ॲक्च्युली जसं मगाशी मी माझ्या बाळाचा विषय काढला, तर त्याचा एक कन्सेप्ट होता. त्याच्यामध्ये मी नाही आहे त्या कन्सेप्टमध्ये, पण तो कन्सेप्ट बघून ना मी त्याला कॉल केला होता की तन्मय, म्हणजे मी म्हटलं नाही का एक बॉन्ड झाल्यानंतर आपण काही गोष्टी शेअर करतो, तर तसं मी तन्मयशी शेअर केलं होतं की माझ्या लग्नाला एवढी वर्ष झाली आहेत पण बाळ नाही राहत आहे. पण आता तू जो व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओमध्ये तेच दाखवलं होतं की ते कपल आहे आणि त्यांना बरीच वर्ष बाळ नाही, खूप डिप्रेशनमध्ये गेले होते. मग ते मठात जातात, स्वामींच्या पाया पडतात आणि लगेच नेक्स्ट टाईम त्यांना कन्झ्युम होतं आणि बाळ होतं वगैरे असं. सो मी त्याला म्हणजे मला तो व्हिडिओ बघून खूप असं भरून आलं होतं. मी त्याच्याशी बोलली आणि त्याने शब्द दिला, ताई मला असं वाटतंय की पुढच्या स्वामी जयंतीपर्यंत तुमच्याकडे गोड बातमी असेल. आणि खरंच टचवूड त्याचं बोलणं खरं झालं. तो एक क्षण ताई तुझ्यासाठी काय असेल एक आई म्हणून, की तन्मय बोला की पुढच्या स्वामी जयंतीपर्यंत असेल, तर म्हणजे बोलतात ना एक आई, एक मुलगी तीच जाणू शकते की आई पण काय असतं. मग मी तेच तर सांगायचा प्रयत्न करते की जेव्हा त्याने मला हा शब्द वापरला तर माझं असं झालं की बट ऑब्विसली जे आपल्या ओळखीचे आहेत किंवा जे आपल्या जवळचे आहेत ते आपलं चांगलंच बघणार आहेत. सो तसं त्याने शब्द दिला की तू स्वामी जयंतीपर्यंत गोड बातमी देणारच. आणि मी ॲक्च्युली खूप ट्रीटमेंट वगैरे वगैरे करून कंटाळली होती खरं सांगते, कारण प्रत्येक मुलगी कंटाळतेच ह्या गोष्टींनी. तसं माझंही झालं होतं आणि मी बंद केलं होतं सगळं की नाबद झाला आता मला ट्रीटमेंट घ्यायची नाही. माझे मिस्टर पण बोलले नाही वाटत आहे ना, जाऊ दे, होईल तेव्हा होईल, नाही झालं तरी चालेल, अशा ह्याच्यावरती आम्ही होतो. आणि बरोबर 1 महिन्याने अचानक, म्हणजे असं काही म्हणतो ना आपण डोक्यात नव्हतं की आपल्याला बेबी प्लॅनिंग करायचं वगैरे, आणि अचानक पॉझिटिव्ह रिझल्ट आला. आम्ही दोघंही म्हणजे असे शॉक झालो की बापरे कसं काय शक्य आहे. आणि तेव्हाच तन्मयचं आणि माझं 1 महिना पण नसेल झाला बोलणं ह्या गोष्टीवरती असं. आणि मग तेव्हा असं झालं की मी त्याला कधी सांगते असं झालं होतं, कारण ह्या गोष्टी आपण सगळ्यांना नाही नाही सांगत सांगू शकत. सुरुवातीला, पण मला त्याला सांगावं असं वाटत होतं आणि मी त्याच्याशी ते शेअर केलं होतं. आता मी बघितलं ताई की तू तन्मयचं नाव घेतेस, खूप म्हणजे बॉन्डिंग खूप तुमची चांगली झालेली आहे. म्हणजे एक सुरुवात DM पासून की तुम्ही Yes. ॲक्ट कराल का, तर त्यापासून ते आज तन्मय बरोबर तू काम करतेस, चांगला बॉन्ड आहे. तर एक त्याचाही रोल आहे तुझ्या आयुष्यामध्ये किंवा एक कॉन्टेंट क्रिएटर म्हणून, तर मग त्याच्याबद्दल काय सांगशील? नक्कीच. ॲक्च्युली त्याचा मला हा स्वभाव आवडतो की आम्ही म्हणजे तो मला ताईच म्हणतो, पण आम्ही कॅमेरासमोर जेव्हा आई आणि मुलाचं कॅरेक्टर करतो तेव्हा आम्ही वेगळे असतो. म्हणजे तेव्हा फक्त काम आणि काम, आणि इतर वेळी आम्ही वेगळे असतो. म्हणजे तेव्हा आमची मस्ती मजा असं सगळं चालू असतं. आणि त्याचं मला तेच आवडतं की तो कामाला खूप प्रायोरिटी देतो आणि बाकीच्या गोष्टींना सेकंड प्रायोरिटी असं. सो खूप कमी लोकांसोबत असे बॉन्ड होतात असं मला वाटतं, कारण तो खूप लहान आहे माझ्यापेक्षा. पण त्याच्यामुळे मला खूप छान ग्रुप मिळाला आहे आणि खूप छान असं म्हणजे छान चाललं आहे आमचं असं. आता त्याचं लग्न पण आहे, सो त्या तयारीत पण आहोत आम्ही. आणि ताई
असे तू स्वतः म्हणजे आता तू रील तर बनवतेस, कधी कधी तू स्वतःचे रील्स बघतेस किंवा अनेक नातेवाईक असतील, आईचा रोल तर सगळ्यांनाच आवडतो, पण जेव्हा एका सासूचा रोल तू करतेस आणि त्याच्यामध्ये आम्ही स्वतः बघितलं आहे की एका सुनेचा छळ म्हणजे तुम्ही एक असं मेसेज देता सामाजिक, तर मग तेव्हा तुला काही मेसेजेस येतात किंवा काही बोलतात? येस येस, मला ॲक्च्युली हसायला आलं. जेव्हा जेव्हा मला तो निगेटिव्ह रोल देतो ना, तेव्हा जास्त आनंद माझ्या मिस्टरांना होतो. म्हणजे मला त्यांचं असं वाक्य असतं की आयुष्यभर आत्ता त्याने तुला चांगलं ओळखलं, कारण हे तुझं रिअल कॅरेक्टर आहे, असे मला ते म्हणतात. पण ॲक्च्युली निगेटिव्ह कॅरेक्टर करणं खूप चॅलेंजिंग म्हणजे लोकांना त्या कॅरेक्टरचा राग आला पाहिजे असं ते कॅरेक्टर करणं असतं. आणि मला येतात मेसेज, म्हणजे मला जण कमेंट करतात, पण काही लोक तर पर्सनल मेसेज पण करतात की असं कोण वागतं का सुनेबरोबर, तुमच्याबरोबर तुमच्या सासूने असं केलं असतं तर. म्हणजे माझं असं होतं की बापरे, लोक किती सिरियस होऊन बघतात ह्या गोष्टी असं. आणि म्हणजे माझ्या घरचे पण मला असं म्हणतात की कशाला अशी कामं करते. म्हणजे एका व्हिडिओमध्ये तर मीच जाते मरते असं दाखवलं त्याच्यामध्ये, आणि ते माझ्या घरच्यांनी बघितलं ना, तर माझ्या आईचं असं होतं की कशाला अशी कामं करते, कशाला असं. आणि अगं मम्मा ॲक्टिंग आहे ती, चालतं म्हटलं कला, म्हणजे तुम्ही लोक सिरियलमध्ये बघताच ना, मग ते काय खरोखर थोडी मरतात, ते ॲक्टिंग आहे असं. तर असं आहे की लोकांना ते आवडतं पण निगेटिव्ह जरी असलं. ताई, प्रत्येक रीलच्या मागे एक स्क्रिप्ट असते कलाकाराची किंवा कसं आपल्याला शूट करायचं आहे. तर मग एक रील शूट करण्यासाठी म्हणजे काही दिवस जातात की एका दिवसात शूट होतं, किंवा तुम्ही रील वाईज म्हणजे कॉन्सेप्ट वाईज रील शूट करता? म्हणजे माझा तर आता असा अनुभव आहे, तन्मय फोन करणार सकाळी, ताई आज आहेस का घरी, मी हो म्हटले की मी 2 तासात येतोय बस. आणि फक्त म्हणजे तो सांगणार की ही साडी नेसायची आहे, मग आल्यानंतर सांगणार ताई असं असं कॅरेक्टर आहे, हे करायचं आहे बस. आणि आम्ही 2 तासात शूट करून मोकळे. कारण तो सगळं करून येतो की मला असे असे शॉर्ट्स घ्यायचे आहेत, मला हे गाणं त्या व्हिडिओला वापरायचं आहे, त्याच्यानंतर एडिटिंग वगैरे सगळं ते त्याचा पार्ट आहे. पण आम्हाला फक्त तो प्रत्येक आर्टिस्टला, म्हणजे फक्त मलाच नाही, सगळ्या आर्टिस्टना तेच असतं की फोन करणार, अवेलेबल आहेस का, मला हे करायचं आहे बस. ताई, कॉन्टेंट क्रिएटर म्हणून अनेक लोक बघतात आज, यूथ जनरेशन असते, तर कॉन्टेंट क्रिएटर म्हणून फुल टाईम राहणं योग्य आहे की त्यांनी प्लॅन बी तू बोलतेस तसं ठेवलंच पाहिजे? ठेवलंच पाहिजे, कारण शेवटी कसं सोशल मीडिया आहे. उद्या अचानक जसं टिकटॉक बंद झालं आणि उद्या इंस्टाग्राम बंद झालं, तर आज तुमचे फॉलोअर्स जास्त आहेत म्हणून लोक तुम्हाला ओळखतात किंवा लोक विचारतात, पण उद्या तीच गोष्ट नसेल तर तुम्ही काय करणार. त्यामुळे मी असं म्हणेन की पूर्ण वेळ यामध्ये येण्यापेक्षा, म्हणजे कोणी यावं, आता मी तर म्हणेन तन्मय तर करतोय, पण आज तन्मयने फक्त म्हणजे शूट करायचे म्हणून नाही केलेत, असे कन्सेप्ट केलेत की ते लोकांना रिलेट होत आहेत, ते लोकांच्या मनापर्यंत पोचत आहेत, आणि त्यामुळे लोक स्वतःहून त्याच्याकडे जात आहेत. म्हणजे आज कोलॅबरेशन्स असू देत, कितीतरी काही गोष्टी आहेत की त्या होत आहेत. पण मी असं सांगेन की प्लॅन बी पाहिजेच, पूर्णपणे फोकस यावरती नसावाच. आणि ताई, आता तू स्वामींचं बोललीस की बाळ होत नव्हतं, स्वामी जयंतीला बाळ झालं, तर तो एक अनुभव झाला आणि असे अनेक अनुभव तुझ्यासोबत स्वामींचे आहेत. 2017मध्ये ना आम्ही एक नाटक केलं होतं, मुंबई आमची म्हणून. मी आणि मिस्टर आम्ही दोघांनी मिळून ते केलं होतं. तर त्याच्यामध्ये ॲक्च्युली तेव्हा बरेच कॅरेक्टर होते, जवळजवळ 25-30 कॅरेक्टरचं ते नाटक होतं. आम्ही मुंबईमध्ये 2-3 प्रयोग केले, वडोदराला एक प्रयोग केला, आणि आम्हाला इस्रायलला करायची एक संधी आली. पण इस्रायलला करायची संधी आल्यानंतर असं झालं की एवढे कॅरेक्टर नाही घेऊन जाता येणार, कारण बट ऑब्वियसली एवढा प्रवास, एअरफेअर वगैरे सगळं. सो तेव्हा आम्हाला सांगितलं की आम्ही 15 जणांचं करू शकतो तुमच्यासाठी. सो आम्ही ते नाटक काटछाट करून म्हणजे 15 जणांमध्ये ते सेट केलं नाटक. मग थोडंसं आमचं बोलणं झाल्यानंतर असं आलं की ही संधी सोडायची नाही, पण त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की थोडंफार तुम्हाला खर्च करावा लागेल. सो मी आणि मिस्टरांनी विचार केला काय करायचं. मग आम्ही परत कलाकारांशी बोललो की काय करायचं, तर सगळ्यांचं असं आलं की ही संधी सोडूया नको आपण. पण शेवटी इस्रायल म्हणजे खूप लांबचा प्रवास आहे, आणि एक अमाऊंट होती आम्हाला ती जमा करायची होती. खूप प्रयत्नाने केली तरी आम्हाला थोडी कमीच पडत होती.
आणि आम्ही जवळजवळ 1 महिना तयारी करत होतो आणि आज ती अमाऊंट द्यायची वेळ म्हणजे उद्या द्यायची आहे. आणि आज आम्ही असे दोघं ना खूप विचार करत होतो की काय करायचं आता, कसं करायचं. आणि मी ते स्वामी दादरच्या मठात आलो होतो. म्हणजे पहिल्यांदा असं झालं होतं की बापरे, आपण एवढी मेहनत घेतली आहे, एवढी मुलं आपल्यावर डिपेंड आहेत आणि म्हणजे अमाऊंट मी आता सांगू शकत नाही, पण त्या अमाऊंटसाठी आपलं कॅन्सल झालं तर काय करायचं, एवढी मेहनत घेतली तर, असं झालं होतं. आणि इथे आम्ही येऊन फक्त अर्धा तास बसलो आणि परत गेलो. आम्ही रिहर्सल आपल्या स्टुडिओला चालू होती तिथे गेलो आणि आमच्याकडे बघून सगळ्यांना समजलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. सो सगळे आले आम्हाला विचारायला की काय झालं ताई, काय झालं दादा, असं. सो आम्ही त्यांच्याशी एक्सप्लेन केलं आणि मग ठरवलं की मी माझ्या सासऱ्यांशी बोललेली, माझ्या पप्पांशी बोललेली, त्यांच्याकडून होईल तेवढी त्यांनी मदत केली होती. आणि आम्ही सगळे असे बसलो होतो आणि अक्षरशः रडायला येत होतं सगळ्यांना की ताई यार नाही, आपण काहीतरी करूया. मग लिटरली सगळे, ताई मी एवढे देतो, मी तेवढे देतो, आपण एवढं करू. आणि सगळेच काय कमावणारे नव्हते त्याच्यामध्ये, पण तरी त्यांची तयारी होती की आपण एवढं करू तेवढं करू. पण म्हणजे आणि असं नकळत आम्ही बोललो की बघू आता स्वामींची इच्छा. तुला खोटं वाटेल, माझे पप्पा ती अमाऊंट जी कमी पडत होती ना ती अमाऊंट घेऊन आले स्टुडिओमध्ये आणि ती आमच्या हातात ठेवली. लिटरली सगळेजण पाया पडायला गेली त्यांच्या. आणि मी असं म्हणजे फक्त बोलायला की स्वामींची इच्छा असेल तर आपण जाऊ बघू, असं. म्हणजे ही अंधश्रद्धा नाही आहे, मी फक्त मठात जाऊन आलो आणि कारण खरंच खूप मेहनत घेतली होती मुलांनी आणि ती मला वाया जाऊन द्यायची नव्हती. खोटं वाटेल, प्रवासात ना सगळ्या मुलांकडे ठराविक अमाऊंट होती कारण आपण लांबच्या प्रवासाला चाललो, पण माझ्या मिस्टरांकडे आणि माझ्याकडे तिकडे शॉपिंगसाठी किंवा फिरण्यासाठी काहीच पैसे हातात नव्हते. आम्ही बेभरोसे की फक्त जायचं आणि यायचं, मुलांना घेऊन जायचं आणि यायचं, ह्याच याच्यावरती गेलो आणि ते सगळं स्वामींनी घडवून आणलं. खूप छान अनुभव होता तो. आणि ताई तू आता स्वामींचं एवढं म्हणजे बोलतेस तर मग आता म्हणजे बोलतात ना की एक श्रद्धा असते, प्रत्येकांचा गुरु असतो, तर स्वामी गुरु स्वरूपामध्ये आहेत. तर मग कधी तुला मठामध्ये तू जातेस किंवा अनेक ठिकाणी मी बघतो देवदेवतांचे आपण दर्शन घेतोच, तर त्याबद्दल काय म्हणजे अनुभव असतात किंवा स्वामींचे अनेक अनुभव जर तुला असतील तर तू काय बोलशील त्याबद्दल? स्वामींचा अजून एक अनुभव म्हणजे, मी अनुभव सांगण्यापेक्षा म्हणजे खरं तर आपली श्रद्धा जेवढी आहे ना तेवढी आपण ठेवलीच पाहिजे, पण ती इथून पाहिजे. दाखवून श्रद्धा दिसत नसते. म्हणजे मी आधीच सांगते, स्वामी भक्तांना जर राग येत असेल तर खरंच सॉरी, पण ना म्हणजे आता तू हल्ली बघत असशील हे घर स्वामींचे आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो, बरोबर. हे पूर्वी नाही मी कधी बघितलं रे, मग आत्ता बघते. चल तिथपर्यंतही मान्य आहे, तू बिलीव्ह नाही करणार, मी एक गाडी बघितली, बाईक, ही गाडी स्वामींची आहे, मी फक्त ती चालवतो. हा काय प्रकार आहे? म्हणजे भक्ती आहे ही अशी दाखवायची? म्हणजे एक ट्रेंड झालाय. हां, म्हणजे तुम्ही देवांना पण ट्रेंडप्रमाणे म्हणजे वापरताय असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे की स्वामींचा व्हिडिओ टाकला की आपण व्हायरल होणार. नाही यार, असं नका करू. भक्ती इथून करा. म्हणजे माझ्याकडे असे काही फ्रेंड्स आहेत ना, म्हणजे असं उठता बसता स्वामी देवाचं नाव घेणं वाईट नाहीये, चांगलंच आहे. पण असं नाही का प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे स्वामी माझा मोबाईल खराब झालाय, ओ दुरुस्त करा. अरे असं नाही होत. उठता बसता स्वामी 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 करा, पण ते त्याला काहीतरी ताळतंत्र ठेवा. म्हणजे मी तर असं म्हणेन की आता हल्ली मोबाईलचे कव्हर आले, त्याच्या मागे स्वामी. मी सुरुवातीलाच माफी मागितली, मला कोणाच्या बिझनेसवरती काही आणायचं नाही आहे, पण देव आहेत ना ते. तुम्ही आपण आता आपलाच मोबाईल घे, आपण कुठेही ठेवतो, खिशात ठेवता, तुम्ही कुठेही ठेवता, तर ते स्वामींचा फोटो आहे त्याच्यावरती आणि आपण त्यांना देव म्हणतो. तर हे मला नाही पटत. म्हणजे असं टेबलवर घसरवतो कधी फोन किंवा काय, बरेच जण वॉशरूममध्ये घेऊन जातात फोन. मग हे कितपत योग्य आहे की त्याच्यावरती स्वामी आहेत आणि आपण कसंही वापरतो? मुलींना पिरियड्स येतात तेव्हा तुम्ही वॉलपेपरवर स्वामी, कवर स्वामी. मला ह्या गोष्टी म्हणजे मला नाही वाटत की ह्यातून तुमची भक्ती दिसते. किंवा ते किचन्स वगैरे पण स्वामींच्या नावाचे म्हणा किंवा ते आकाराचे म्हणा, मला नाही पटत. म्हणजे भक्ती आहे ते इथून करा, पाया पडा. घरात स्वामी असतील तिथे पाया पडा. इव्हन मी हे पण बघितलं की अरे गुरुवार आहे आणि प्रचंड गर्दीत पण एवढी एवढीशी बाळं घेऊन उभे राहतात.
देव असं म्हणत नाही की तुम्ही स्वतःचे हाल करून माझ्या पाया पडायला या. भक्ती आहे, तुम्ही घरातल्या पण स्वामींना पाया पडून सांगितलं ना तरी स्वामी आशीर्वाद देणार आहे, असं सांगेन मी. ताई आता नवरात्रोत्सव झाली, गणेशोत्सव आहे, तिकडे तुला एक ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर म्हणून बोलवतात, जेव्हा इन्व्हाइट करतात तेव्हा तुला म्हणजे काय असं वाटतं की आज आपल्याला ह्या मंडळांनी बोलवलं किंवा कोणी आपल्याला इन्व्हाइट करतं तेव्हा एक कलाकार म्हणून तिकडे जाणं, तिकडची लोकं आपल्या कलेला वाव देतात, त्याबद्दल तू काय बोलशील? मी असं म्हणेन की कोणत्याही आर्टिस्टला हे आवडेलच की बाबा लोकांना आपण आवडतोय, ते लोक आपल्याबरोबर फोटो काढायला येतात, तर ते खूप छानच वाटतं. पण ना मी जसं म्हटलं की लहानपणापासून मला कलेची आवड होती आणि तेव्हा मी पण स्वतः म्हणजे कुठेतरी आपण स्पर्धेत भाग घेतो आणि तेव्हा कुठेतरी कलाकार येतात, मग त्यांच्या मागे आपण धावतो, एक फोटो. आणि तेव्हा मी असं माझ्या पप्पांना बोलायची, असं नकळत का होईना आपण असं, की माझ्याबरोबर पण एक दिवस सगळेजण फोटो काढणार असं. आणि मी तेच म्हणजे हे पण म्हणतो ना की आपण लहानपणी विचारतो की मोठेपणी तुला काय व्हायचं आहे. सो मी लहानपणीच असं ठरवलं होतं की म्हणजे मला मोठेपणी म्हणजे मला छान आर्टिस्टच व्हायचं आहे, की लोक मला ओळखणार. आणि माझ्या पप्पांना आता आपण लहान असताना होतो की अरे भाई यांची मुलगी, ती त्याची मुलगी. सो मी माझ्या पप्पांना बोलायची की एक वेळ अशी येणार ना की हे शीतलचे पप्पा असे बोलणार सगळेजण. सो खरंच बरं वाटतं. कदाचित थोडा वेळ, खूप उशीर झाला असेल हे सगळं अचीव करायला, पण हळूहळू का होईना हे सगळं अचीव करते, ह्याचा खूप आनंद आहे. ताई माझा पुढचा प्रश्न असेल, तुम्ही कधी म्हणजे तू स्वतः आज स्वामींच्या नावाचा म्हणजे बोलतात ना एक कॉन्टेंट क्रिएटर म्हणून चुकीचा वापर करतात आहे किंवा स्वामींच्या नावावरती रील्स करतात काही गोष्ट, असं म्हणजे तुमच्या फील्डमध्ये होतं का? मी तेच आता स्वामींचा विषय निघाला तेव्हाच म्हटलं, बऱ्याच जणांना असं वाटतं की स्वामींचा व्हिडिओ टाकला की आपला व्हिडिओ व्हायरल होणार. कदाचित तो होतही असेल, कारण म्हणजे सगळेजण स्वामींना मानतात, कारण स्वामींचे खूप सारे भक्त आहेत. पण तुम्ही म्हणजे फक्त गुरुवारी जायचं किंवा आदल्या दिवशी जायचं, फोटो काढायचे, ते एडिट करायचे आणि टाकायचे, तर तुम्हाला तो तेवढ्यापुरतीचा फेम मिळेल, मी नाही म्हणत नाहीये. पण ती जी श्रद्धा आहे, म्हणजे तुम्ही फक्त लोकांना दाखवण्यासाठी जर करत असाल तर त्याचा काही एक उपयोग होणार नाहीये. जर मनापासून करत असाल तर स्वामी नक्की तुमच्या सोबत असतील, असं मी सांगेन. म्हणजे प्रत्येकाचे मी बघितले की गुरुवार आला की स्वामींबरोबरचे फोटो टाकायचे, मंगळवार आला की गणपतीचे फोटो टाकायचे, म्हणजे कुठल्या तरी मंदिरात जायचं की म्हणजे आम्ही एवढं करतो. सो मला नाही पटत ह्या गोष्टी. ताई माझा तुला प्रश्न असेल की आता पुढे तू म्हणजे एक कॉन्टेंट क्रिएटर, एक कलाकार, आर्टिस्ट, पुढे काय तुझे प्लॅन्स आहेत किंवा कॉन्टेंट क्रिएटर म्हणूनच तू कंटिन्यू करणार आहेस? नाही म्हणजे ॲक्च्युली एका ह्याच्यात तर आपण राहतच नाही. बेसिकली माझं स्टुडिओ पण आहे, राशी स्टुडिओ, बऱ्याच आर्टिस्टना माहिती आहे आणि त्याकडे तर फोकस आहेच माझा. आणि आता जसं मी इतर इन्फ्लुएन्सर्स बरोबर कामं करते, सो मी स्वतःही माझाही स्वतःचं म्हणजे इन्स्टा आय डी आहेच, पण स्वतःचे पण काहीतरी, जसं आता आपण बोलतोय ना, तर मी मध्यंतरी असे व्हिडिओ सुरू केले होते की जे मनात आहे ना ते बोलायचं. कधी कधी काय होतं माहिती आहे, म्हणजे तू तुझ्या मनातलं लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही, पण माझा व्हिडिओ बघून अरे हा ताई हे बरोबर बोललीस, मला पटलं हे, आणि हे मला माझ्या बाबतीत पण हे असं घडलंय, सो तू हे बघून माझा व्हिडिओ तू शेअर करशील. आणि हे मी असं मध्यंतरी बरेच व्हिडिओ टाकले होते, म्हणजे मनी नाही भाव देवा मला पाव, असे मी वाक्य वापरून त्याच्यावरती एक्सप्लेन केलं होतं. म्हणजे काही लोकांना मी असं बघितलं की खूप सागर संगीत करतात देवाचं, म्हणजे अगदी नैवेद्य वगैरे वगैरे, उठता बसता सगळं करतात, पण आणि जे करत नाहीत ना त्यांच्या बाबतीत असं काही घडलं ना की ते जे करणारे असतात ना ते म्हणतात देवा मी एवढं सगळं करते पण माझे प्रॉब्लेम काही संपत नाही, आणि माझी मैत्रीण तर साधा दिवा पण लावत नाही पण तिचं सगळं चांगलं चाललंय. यालाच काय म्हणतात मणी नाही भाव देवा मला पाव. म्हणजे देवालाही तुम्ही बाबा वशीला लावताय की मी तुला हे देते तर मला तू हे दे. सो अशा गोष्टी असतात. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की करत राहायचंय, जे समोरून काम येईल ते मी करणारच आहे. आणि मला स्वतःचाही म्हणजे एक बेसिकली ओळख तर झालेली आहे आणि त्या ओळखीतून मला चांगलंच काहीतरी घडवायचं आहे. आणि ताई आजची आपली यंग जनरेशन आहे, त्यासाठी तू काय असा मेसेज देशील की त्यांनी एक ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर किंवा स्वतःच्या लाईफमध्ये कसं राहिलं पाहिजे? आज आपण समाजामध्ये जगतो, तर त्यासाठी तू काय बोलशील?
मी असं सांगेन की प्रत्येकाने प्रॅक्टिकल राहणं खूप गरजेचं आहे. आणि ॲक्च्युली कोणी कोणाला कॉम्पिटिटर समजू नका. कामापुरती ते ठीक आहे. म्हणजे मी बरेच इन्फ्लुएन्सर्स असे बघितले आहेत. मी तन्मयबरोबर काम करते, बऱ्याच कलाकारांवर केलं आहे काम. पण ते लोक एकमेकांबद्दल म्हणजे असं की हां ठीक आहे ना, हां ठीक आहे त्याचे एवढे आहेत फॉलोअर, हां ठीक आहे. अरे तुम्ही तुमचं बघा ना, तुमचे फॅन फॉलोअर्स वेगळे आहेत, त्यांचे फॅन फॉलोअर्स वेगळे आहेत. तुम्ही दुसऱ्यांबद्दल जज करण्यामध्ये जो वेळ घालवताय तो स्वतःच्या म्हणजे वाढ होण्यासाठी वेळ घालवा, असं माझं म्हणणं आहे. आणि मी असंही सांगेन की म्हणजे मी करते तो प्रयत्न. मी मध्यंतरी माझ्या मैत्रिणीने एक केकचा स्टॉल उभा केला होता. सो ती मला बोलली होती ताई व्हिडिओ करशील का. मी केला आणि तिला टचवूड की बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. त्याच्यानंतर आत्ताच माझ्या मित्राच्या बायकोचाच एक कपड्यांचा शॉप आहे, तिचा व्हिडिओ केला. सो मी ठीक आहे त्या लोकांना म्हणजे ते समोरून बोलतात, माझे असे काय बरेच फॉलोअर्स नाही आहेत, पण त्यांना वाटतंय ना की ताईने व्हिडिओ करावा. सो मी त्यांच्यासाठी ते करते. तर मी नवीन लोकांना पण हेच सांगेन, जेव्हा कधी माझी तुम्हाला मदत लागणार असेल मला फक्त मेसेज करा, मी तुमच्यासाठी नक्कीच उभी असेल. आणि ताई एक कॉन्टेंट क्रिएटर म्हणून जेव्हा आपली फेस व्हॅल्यू होती, म्हणजे चेहरा जेव्हा आपला ओळखीचा होतो, तेव्हा काही जगण्यामध्ये किंवा आपले मित्र वगैरे असतात तेव्हा ते नॉर्मल राहणं वेगळं असतं. एक कॉन्टेंट क्रिएटर म्हणून जेव्हा आपण फेमस होतो तेव्हा एक थोडंसं समाजामध्ये असेल, मित्रमैत्रिणी असतील, तेव्हा एक थोडीशी बोलतात ना लाईफस्टाईल चेंज होते. हो, खूप वेगळं फिलिंग आहेच. म्हणजे आपल्याला स्वतःला तर खूप छान फील होतंच की आपल्याला लोक ओळखतात, फोटो काढतात वगैरे. पण मी हा पण अनुभव घेतला आहे की म्हणजे लांबच कशाला, आता कालच माझी सासू माझ्या नंदेकडे आहे, मला माझ्या भाच्याचा फोन आलेला, अरे मामी तुमचा पिक्चर बघितला, शाळेत आम्हाला तुमचा मूवी दाखवला. तो एज्युकेशनल एक मूवी केला होता आणि तो आता बऱ्याच शाळांमध्ये दाखवत आहे. तर आणि मी सांगितलं माझ्या मित्रांना माझी मामी आहे. अरे माझे सगळे मित्र येडे झाले ना. म्हणजे ते आहे तर मी दिसते त्याच्यामध्ये, पण माझी मामी दिसते, तर त्याचा आनंद त्याला खूप झाला. सो माझी जाव आहे ते, म्हणजे ते तर असं चिडवून ही हिरवीन आली असं, पण ते त्यांना खूप छान वाटतं की माझी जाव काम करते त्याच्यामध्ये. किंवा माझे भाऊ पण मला सांगतात की माझ्या ऑफिसमध्ये तुला ओळखतात, मला येऊन दाखवतात, इव्हन तुझी बहीण वगैरे. सो ते फिलिंग खरंच खूप मस्त आहे, खूप मस्त. आणि ताई या कलाकार क्षेत्रामध्ये फॅमिलीचा सपोर्ट असतो, तसंच तुझ्या जे हजबंड आहेत त्यांचाही तुला सपोर्ट आहे. तर त्याबद्दल काय बोलशील की आज कलाकार म्हणून आपण काम करतो, कॉन्टेंट क्रिएटर म्हणून. बघ, नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, एक चांगली बाजू असते आणि एक वाईट बाजू असते. तरीही लोक काय बोलतात माहीत नाही, ट्रोल तर करतातच. आजकाल ट्रेंड आहे, तुला माहिती, कोणत्याही गोष्टीला ट्रोल केलंच जातं. जी चांगली गोष्ट असते तिला तर ट्रोल करणारच. तर एक पती म्हणून मिस्टर तुझ्या पाठी उभे आहेत, फॅमिली उभी आहे, तर त्याबद्दल तू काय बोलशील? सपोर्ट तर पाहिजेच, फॅमिली सपोर्ट तर पाहिजेच. म्हणजे अगदी लहानपणापासून आहेच मी या क्षेत्रात, पण लहानपणी तेवढा सोशल मीडिया नव्हतंच, त्यामुळे खूप उशिरा ह्यामध्ये आली आहे मी. पण आईने माझ्या जिद्दीने म्हणजे डान्समध्ये टाकलं. पण मी बेसिकली घाटावरची म्हणजे कराड साईडची असल्यामुळे त्या साईडला थोडंसं कला क्षेत्राला असं दाबलं जातं, कारण मुलींनी काय नाचायचं, मुलींनी काय हे करायचं. पण माझ्या आईने ठरवलं होतं की मला माझ्या मुलीला शिकवायचंच आहे याच्यामध्ये. सो मी ते करत गेली, कारण आईवडिलांचा, भावांचा सपोर्ट होता. आणि बेसिकली जास्त म्हणजे टेन्शन येतं ते आफ्टर मॅरेज, की कसं असेल, की त्या बाबतीत पण त्याच्यामुळे माझं नशीब छान आहे की माझे मिस्टरही ॲक्च्युली या फील्डमध्ये होते, पण त्यांनी दोघं या फील्डमध्ये कंटिन्यू राहणं, म्हणजे जसं मी मगाशी म्हणाली की डिपेंड नाही राहू शकत. सो ते त्यांची कामं वेगळी ती चालूच आहेत. पण त्यांनी मला सांगितलं तुला करायचं आहे ना. आज स्टुडिओ वगैरे पण जो उभा केला तो त्यांच्याच पाठिंब्याने झालेला आहे. माझ्या पप्पांचा सपोर्ट आहे आणि त्यांचा सपोर्ट आहे. आणि सासू सासरे वगैरे तेही खूप जॉली आहेत. म्हणजे त्यांनाही आवडतं की तेही म्हणजे सांगतात की आम्हाला व्हिडिओ येतात, वहिनी दिसली या व्हिडिओमध्ये, तुमची सून दिसली या व्हिडिओमध्ये. सो त्यांना आवडतंय. आणि आज जे आईवडील असतात त्यांना एक लोक बोलत असतात की हा तुमची मुलगी चांगलं काम करते, तेव्हा म्हणजे आईवडील सांगत असतील की त्यांनाही आपल्याला आज अभिमान असेल की आज मुलगी आपलं चांगलं काम करते एक कला क्षेत्रामध्ये.
तर कधी आई वडील म्हणजे मम्मी पप्पा तुझे बोलले असतील की नाही, ते आता आम्हाला विचारतात किंवा रस्त्यातून चालताना मार्केटमध्ये किंवा इवन तूही जात असशील मार्केटमध्ये, तेव्हा कोणी असेल अच्छा अचानक आपण विचारतात की तुम्ही काम करतात, आम्ही तुमची व्हिडिओ बघितली. हो हो हो. ॲक्च्युली जेव्हा मी फक्त सुरुवातीला डान्स या ह्याच्यात होती ना, डान्स क्षेत्रात, तर तेव्हा काय व्हायचं, कोरिओग्राफी करणं ना हे बॅक ऑफ द कॅमेरा काम आहे. सो मी म्हणजे माझ्या मम्मीचं असं व्हायचं की तू जाते शूटिंगला पण तू दिसतच नाही आहे कुठे. अगं मम्मा मी शिकवते तर मी कशी दिसणार. मग तेव्हा कोणत्याही आर्टिस्टला शिकवताना आपण फोटो काढतो ते मी दाखवते, पण टीचरचं म्हणणं हे तर मी बघितलं पण तू तू का नाही दिसत आहे, तू का नाही दिसत आहे. सो आता ते सगळं चेंज झालंय, आता मी दिसते. मग मी म्हटलं नाही का, आवडतं तर आहे, पण ते लोक इतकं सिरियस घेतात ना की मग मी कोणाला तरी मारते तर तिला राग येतो, मग कोणीतरी माझं छळ करतो तर असं कशाला करता. सो मी तिला सांगत असते की हे सिरियस घेत जाऊ नको, हे सगळं काय म्हणतात अभिनय असतो तो. आणि मागे आम्ही एका देवदर्शनाला गेलेलो, आम्ही आय थिंक काळूबाईलाच वगैरे गेलो होतो. आणि तेव्हा आम्ही तिकडनं येत होतो ना, तर तिथे एक मुंबईचाच ग्रुप आला होता. तर तिथली लोक असं म्हणजे बऱ्याच जणांचं असं होतं, बघतात परत इकडे येतात, परत बघतात आणि मग मोबाईलमध्ये सर्च करायला लागतात की नक्की तेच आहे का, कारण आपण बाहेर जातो तेव्हा नॉर्मल असतो असं. आणि माझी आई थोडी पुढे उतरत होते, आम्ही फोटो काढत काढत येत होतो. आणि 2 मुली होत्या, त्यांनी माझ्या आईलाच दाखवलं, ओ ऐका ना मावशी, ह्या ज्या आहेत तर त्याच आहेत का. तर ती म्हणजे माझी मम्मीचं असं झालं की हो माझी मुलगी आहे ती. हां तुमची मुलगी आहे ती. आणि मग लगेच ते मागे येऊन मग माझ्यावर फोटो वगैरे, आणि माझे मम्मी पप्पा असे बघतायत. तेव्हा सगळे फॅमिली होती. आणि खरंच फॅमिली सोबत असताना असा किस्सा घडला ना, खूप छान वाटतं. आणि मला लहान मुलं ओळखतात जास्त, ते मला खूप विशेष वाटतं की म्हणजे लहान मुलांचं पण लक्षात राहतं की ह्यांना आपण बघितलंय असं, ते खूप छान वाटतं. तर मित्रांनो, आज खूप सुंदर अनुभव ताईने शेअर केली. शीतलताई आज आपल्या स्टुडिओवरती आल्या होत्या आणि अनेक गोष्टी आपण त्याच्यावर गप्पा मारल्या. तर ही पॉडकास्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची प्रतिक्रिया कळवा. आणि जे काही जे मनामध्ये होतं ते शीतलताईंनी सांगितलंच आहे. तर त्याच्यामागे कोणाचाही मन दुखवण्याचा काहीच आमचा प्रयत्न नाही आणि ह्याच्या नंतरही नसेलच. तर कोणाचं मन वगैरे दुखवलं असेल तर त्याबद्दल क्षमस्व. पण असे खूप सुंदर असे अनुभव ताईंनी सांगितले. तर ताई तुझे खूप खूप आभार. ताईला म्हणजे मी एक मेसेज केला आणि ताई लगेच रेडी झाली. तर खूप खूप आभार. आणि मित्रांनो, आजचा पॉडकास्ट आपण इकडेच एंड करतो आहे. तुम्हालाही आपल्या पॉडकास्टवरती यायचं असेल तर खाली गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे किंवा बोल बावा या आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला जाऊन तुम्ही DM करू शकतात. नक्कीच लवकरच तुमची एक सुंदर अशी स्टोरी घेऊन आपल्या या पॉडकास्टवरती आपण लवकरच भेटू. तर तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.